सदस्यांची निवड केली आहे। गेल्या 2.5 वर्षामध्ये ही निवड काही कारणांमुळे होऊ शकलेली नव्हती। आता ही निवड झालेली आहे, त्याच्यामुळे त्या सदस्यांनासुद्धा नियोजन मंडळावर काम करण्याची संधी मिळेल। मित्र ही जी आपल्या नियोजन मंडळाच्या धर्तीवर जी नवीन संस्था स्थापन झालेली आहे, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री असतात, त्याच्यामध्ये उपाध्यक्षपदी राजेशजी क्षीरसागर यांची निवड झालेली आहे। त्यांचंसुद्धा अभिनंदन या सभेत करण्यात आलं। आम्ही जी प्रायोरिटी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये विशेषतः करोनाचं प्रमाण जरी भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कमी असलं तरी पण या संदर्भातल्या ज्या ज्या उपाययोजना आणि ज्या काय प्रिकॉशनरी मेजर्स घ्यायला लागतील त्याच्या बाबतीत आमची पूर्ण तयारी झालेली आहे। जिल्हाधिकारी पुन्हा या संदर्भात मीटिंग घेतील। त्यानंतर गोवर आणि गुरांच्यावर आलेला जो रोग आहे, लंपी ज्याला म्हटलं जातं, याच्या संदर्भातसुद्धा ज्या लोकांच्या क्लेम्स दिले गेलेल्या नाहीत त्यांच्या क्लेम्सच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत, ते ताबडतोब देण्यात यावे। गोवराच्या संदर्भात 97% लसीकरण पूर्ण झालेलं आहे। उर्वरित लसीकरण ताबडतोब पूर्ण करून घेण्याच्या संदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत। एक गोष्ट कोल्हापूरच्या संदर्भात अशी आलेली आहे की ह्या नियोजन मंडळाच्या सदस्यांची निवड व्हायची होती, त्याच्यामुळे नियोजन मंडळाची बैठक आयोजित करणं आणि त्याच वेळेला नेमकी आचारसंहिता आल्यामुळे बैठक थोडीशी लांबणीवर पडलेली होती आणि त्याच्यामुळे सुट्टी असूनसुद्धा आज बैठक घेण्यात आली, कारण अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनाच्या काळामध्ये सुट्टीमध्ये सरकारी बैठका घेता येतात। त्याच्यामुळे कोल्हापूरची बैठक झालेली आहे। पुढच्या वर्षाचा आराखडासुद्धा निश्चित करण्यात आलेला आहे आणि हा जवळजवळ 550 कोटीच्या आसपासचा आराखडा हा आम्ही फायनल केलेला आहे आणि तो लवकरच राज्याला देण्यात येईल। आमचा मूळचाच आराखडा हा 415 कोटीच्या आसपासचा आहे आणि त्याच्यात आम्हाला जे आत्ता देण्यात आलं होतं 385 कोटीचं आम्हाला एकंदर आउटलेसाठी पाठवण्याचं सूचना दिलेल्या होत्या। पण कुठल्याही परिस्थितीमध्ये गेल्या वर्षीपेक्षा आराखडा छोटा होऊ नये, किंबहुना तो वाढावा, याच्यासाठी पालकमंत्री म्हणून निश्चितपणे माझे प्रयत्न राहणार आहेत। दुसरी गोष्ट अशी आहे की मार्चपर्यंतच्या काळामध्ये, कारण मध्यंतरी सत्तांतर झालं, त्याच्यानंतर आचारसंहिता लागली, त्याच्यामुळे जो वेळ फुकट गेलेला आहे, त्याच्यामुळे ज्या राज्य शासनाला 31 मार्चपर्यंतच पैसे खर्च करायला लागतं, परंतु ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांना 2 वर्षासाठी ही मुदत असते। हे लक्षात घेऊन ताबडतोब जे लोक खर्च करू शकतात त्यांनी खर्चाला सुरुवात करण्याच्या संदर्भातले सूचना दिलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी खर्च होऊ शकणार नाहीत ते पैसे ताबडतोब सरेंडर केले तर अन्यत्र ते पैसे वापरता येतील। आम्ही काही टार्गेट्स ठेवलेले आहेत कोल्हापूर जिल्हा आणि कोल्हापूर शहराच्या संदर्भात। त्याच्यामुळे कोल्हापूर शहराच्या संदर्भात जी टार्गेट्स आहेत त्याच्यामध्ये पंचगंगेचं प्रदूषण कमी करणं हे कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या संदर्भातलं पहिलं टार्गेट ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर महालक्ष्मी देवस्थान जे संपूर्ण महाराष्ट्राचं एक दैवत आहे, त्या ठिकाणी चांगल्या सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने तिथल्या जी शासकीय कार्यालय आहेत ही त्या ठिकाणून हलवण्यात आलेली आहेत आणि त्या ठिकाणी भाविकांसाठी चांगल्या अशा सुविधा निर्माण करण्यात येत आहेत। ज्या ठिकाणी रोटरी क्लबने एक बांधकाम टॉयलेटचं सुरू केलेलं होतं त्या ठिकाणी जागा नसल्यामुळे रस्त्याच्याच ठिकाणी ते बांधकाम सुरू करण्यात आलेलं होतं, त्याच्याऐवजी आता रेग्युलर ज्या जागा उपलब्ध झाल्या त्याच्यामध्ये चांगल्या सुविधा करण्यात येतील, भाविकांसाठी चांगल्या सुविधा करण्यात येतील। ज्या ठिकाणी अतिक्रमणं आहेत त्या ठिकाणी या ठिकाणचे राजघराण्याच्या मालकीच्या काही जमिनी आहेत त्यांच्याशी चर्चा केली जाईल, तिथं ज्यांची अतिक्रमण आहे त्यांच्याशी चर्चा केली जाईल आणि ह्या प्रश्नामध्ये सुद्धा कोणावरही अन्याय न करता तो भाग अतिशय कसा सुंदर करता येईल याच्याबद्दल आम्ही निर्णय घेऊ आणि ह्या सगळ्याची अंमलबजावणी हे मार्चपूर्वी होईल। त्याच्यानंतर पुढच्या वर्षी होणाऱ्या दसरा महोत्सवासाठी 1 कोटी रुपये हे राज्याच्या बजेटमधून आपल्याला मिळणार आहेत, त्याच्या तयारीच्यासुद्धा सूचना करण्यात आलेल्या आहेत। शिवाजी पूल हे एक ऐतिहासिक असा तो पूल आहे, त्याचा वापर हा पर्यटनासाठी करण्याच्या संदर्भातसुद्धा वेगळ्या ज्याला मुख्यमंत्री महोदय आले होते त्यावेळेला त्यांनी सूचना केलेल्या होत्या। त्यानंतर पंचगंगेच्या ठिकाणी पायऱ्या बांधणं ही सुद्धा एक प्रायोरिटीची बाब आहे, कारण कदाचित पंचतत्वाच्या संदर्भात कण्हेरी मठाचा जो कार्यक्रम होणार आहे त्याच्यामध्ये पंतप्रधान महोदय येण्याची शक्यता
बोलून दाखवली जात आहे. या खरोखर जर त्यांचं या ठिकाणी आगमन होणार असेल तर त्याच्यापूर्वी ही सगळी कामं पूर्ण करणं हे सुद्धा आमचं टार्गेट आहे. त्याच्यानंतर ओल्ड पॅलेस टू न्यू पॅलेस हा जो रस्ता आहे हा हेरिटेज स्ट्रीट करण्यासाठी आम्ही ताबडतोब अंमलबजावणी करतो आहे. याच्या व्यतिरिक्त 2-3च ठिकाणी आम्ही पर्यटनाची कामं अशासाठी घेतो आहे की पर्यटन एकाला सगळीकडे कामं सुरू केली तर ती कामं अर्धवट राहतात आणि मग त्याच्यामधून आपल्याला इफेक्ट मिळत नाही. त्याच्याऐवजी पहिलं कॉन्सन्ट्रेशन हे कोल्हापूर शहरावर राहणार आहे आणि जे महत्त्व जयपूरचं भारताच्या हेरिटेज टुरिझममध्ये आहे तेच महत्त्व कोल्हापूरचं सुद्धा भारतामध्ये असलं पाहिजे ही आमची भावना आहे. कारण ही छत्रपतींची गादी आहे आणि ह्या ठिकाणी ज्या हेरिटेज प्रॉपर्टीज आहेत त्या जयपूरच्या तोडीला तोड अशा त्या हेरिटेज प्रॉपर्टीज असल्यामुळे सुदैवाने चांगला असा एअरपोर्ट आता या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्या ठिकाणी नाईट लँडिंगच्यासाठी लाईटची जरी सुविधा केलेली असली तरी काही इक्विपमेंट्स अजून बसायचे आहेत. या संदर्भात केंद्रीय मंत्री महोदयांची चर्चा झालेली आहे आणि मला असं सांगण्यात आलं की लवकरच विभागाच्या वतीने म्हणजे नागरी उड्डयन मंत्रालयाच्या वतीने सिंधिया साहेबांनी ज्या सूचना दिलेल्या होत्या ते ज्यावेळेला कोल्हापूरला आले होते त्यावेळेला त्या अनुषंगाने ही कारवाईसुद्धा लवकरात लवकर पूर्ण होईल जेणेकरून धुकं असतानासुद्धा लँडिंग रात्रीच्या वेळेला कोल्हापूरला होऊ शकेल. त्याचबरोबर पार्किंगच्या काही सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. मोठ्या प्रमाणात भाविक आले तर काय सुविधा करायच्या ह्या संदर्भातसुद्धा आमचं नियोजन आहे. प्रथम प्राधान्याने महालक्ष्मीच्या परिसराला पहिलं प्राधान्य दिले जाईल. हेरिटेज आहे, त्यानंतर पंचगंगेचा काठ आहे आणि एकंदरीतच कोल्हापूरची जास्तीत जास्त या दृष्टीने पब्लिसिटी कशी करता येईल हा आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि G20च्या ज्या टीम्स भारतामध्ये येतात त्याच्यापैकी एक टीमने कोल्हापूरला भेट द्यावी ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही आमचा प्रस्ताव हा केंद्राचे विदेश मंत्री महोदयांकडे पाठवलेला आहे आणि त्याचा विचार झाला आणि आमच्याकडे जर खरोखर एखादी मीटिंग प्रस्तावित करण्यात आली तर त्या निमित्ताने सुद्धा कायापालट आपल्याला करता येईल. पंचगंगेचं प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने एक मीटिंग ही मुख्यमंत्री महोदयांनी मुंबईला घेतलेली होती. त्याचासुद्धा फॉलोअप आज घेण्यात आला. त्याच्यामध्ये महापालिकेने काय काय कामं करायची आहेत आणि जे आपल्याकडच्या ग्रामपंचायती आहेत त्यांनी काय करायचं आहे हे करत असतानाच ज्या इमिजिएट उपाययोजना करता येतात म्हणजे गावामध्ये पाणी कमी असतं आणि ते नाल्याला सोडण्याऐवजी त्याच ठिकाणी मुरवता येईल का वगैरे ह्याच्या संदर्भातसुद्धा वेगवेगळ्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. इचलकरंजीसारखं शहर आहे त्याच्या काही समस्या आहेत. पुढच्या वर्षाच्या याच्यामध्ये पूर्वी आम्ही एका महानगरपालिकेसाठी आर्थिक तरतूद करायचो, आता 2 महानगरपालिका झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ज्याप्रमाणे कोल्हापूर आपल्याला पूर्णपणे त्याचा कायापालट करायचा आहे तसाच तो इचलकरंजी शहराचा सुद्धा केला जाईल आणि इतर शहरांमध्ये काय काय सुविधा केल्या पाहिजेत याच्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली. कोल्हापूरचा जो आराखडा तयार केलेला आहे त्याच्यामध्ये उद्योगांसाठी जागा कमी ठेवलेली आहे त्याच्या संदर्भात चर्चा झाली आणि हा प्लॅनसुद्धा मॉडिफाय करण्याच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री महोदयांशी बोलू, त्याला मान्यता घेऊ. कोल्हापूरमध्ये संकुल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होण्याच्या संदर्भातसुद्धा चर्चा झालेली आहे आणि शेंडा पार्कची जी जागा आहे त्याच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी मीटिंग ठेवली होती परंतु त्याच दिवशी काही इमर्जन्सी आल्यामुळे आणि मुख्यमंत्री महोदयांना दिल्लीला जायचं लागल्यामुळे शेंडा पार्कची मीटिंग रद्द झालेली होती. शेंडा पार्कची जागा ताब्यात मिळाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या हायकोर्ट बेंचचं खूप वर्ष मागणी ही कोल्हापूरकरांची आहे त्याच्या संदर्भातली जागा तिथे ठेवलेली आहे. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी जागा ठेवलेली आहे, जिल्हाधिकारी संकुलासाठी जागा ठेवलेली आहे आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे IT पार्क हे कोल्हापूरमध्ये व्हावं याच्यासाठी त्याच्यामध्ये विशेष तरतूद आहे आणि हे IT पार्क जर ह्या ठिकाणी होऊ शकलं तर कोल्हापुराच्या एकंदरीतच प्रगतीचा तो एक फार मोठा माइलस्टोन ठरणार आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळं करत असताना कोल्हापूरला एक इंटरनॅशनल दर्जाचं कन्व्हेन्शन सेंटर असावं अशी सुद्धा चर्चा झाली आणि शाहू मिलचं जे कंपाऊंड आहे याच्यामध्ये अनेक सुविधा करता येतील आणि शाहू मिलमध्ये एकतर छत्रपती शाहू महाराजांची ती आठवण आहे की औद्योगिकरणाकडे कोल्हापूर घेऊन जात असताना ते टाकलेलं शाहू महाराजांनी टाकलेलं एक पाऊल आहे. या दृष्टीने त्या ठिकाणी अनेक नवीन गोष्टी करण्याचा आमचा मानस आहे आणि त्याच्या संदर्भातसुद्धा लवकरच मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मीटिंग होईल. इंटरनॅशनल दर्जाचं कन्व्हेन्शन सेंटर, शाहू महाराजांचं स्मारक आणि
विशेषतः शाहू महाराजांना अपेक्षित असलेलं स्किल डेव्हलपमेंटच्या संदर्भातल्या काही सुविधा जर आम्ही तिथं निर्माण करू शकलो तर मुलांना उद्योगाकडे वळवण्याचं एक ते साधन म्हणून त्याच्याकडे बघता येईल. आणि त्याच्यामुळे जी स्मारकं अर्धवट अवस्थेमध्ये आहेत त्या सर्वांची कामं पूर्ण करणं, हेरिटेज वस्तूंचं संवर्धन करणं, हेरिटेज वास्तूंचा पर्यटनासाठी कसा वापर करता येईल याच्यावरसुद्धा आमचा विचारविनिमय चालू आहे. शालिनी पॅलेस ही वास्तू सध्या अनयुटिलाइज्ड आहे, तर त्या संदर्भात शासनाकडून काही करता येईल का, त्याच्यामध्ये गुंतवणूक करता येईल का याचा विचारसुद्धा आमचा चालू आहे, जेणेकरून हेरिटेज टुरिझममध्ये ती एक महत्त्वाची वास्तू ठरणार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला कोल्हापूरचं गतवैभव दाखवता येईल. दुसरं आपला जो रंकाळा तलाव आहे, हा रंकाळा तलाव हा सुद्धा कोल्हापूरचा एक मानबिंदू आहे. त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये जसं हॉलंडमध्ये मिनिएचर सिटीज केलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या मॉडेल्समधून कोल्हापूर जिल्ह्याचं वैशिष्ट्य आपल्याला दाखवता येईल, असं एक मिनिएचर पार्कसुद्धा करण्याची संकल्पना ही मांडण्यात आली. त्याचंसुद्धा एस्टिमेट तातडीने सादर करण्याच्या संदर्भात मी सूचना दिलेल्या आहेत. कुस्ती हे कोल्हापूरचं वैशिष्ट्य आहे आणि ऑलिम्पिकमधलं पहिलं व्यक्तिगत पारितोषिक हे सुद्धा कोल्हापूर जिल्ह्याने कुस्तीमध्ये खाशाबा जाधवांच्या निमित्ताने मिळवलेलं आहे. म्हणून कोल्हापूरमधले जे 5 सर्वात जुन्या तालिमी आहेत या तालिमींचं पूर्णपणे दुरुस्ती करणं, त्या ठिकाणी मॅट्स देणं, वेगवेगळ्या सुविधा देणं याचेसुद्धा प्रस्ताव तयार झालेले आहेत. आम्ही खाजगी यांना आम्हाला फंड्स देता येत नाहीत, परंतु विशेष बाब म्हणून प्लॅनिंग डिपार्टमेंटकडून परमिशन घेऊन या तालमींचंसुद्धा पुनर्जीवन केलं जाईल आणि कोल्हापूरला ज्याला पर्यटक भेट देतील त्याला कोल्हापूरमधल्या ऐतिहासिक वास्तूंबरोबरच कोल्हापूरच्या ज्या इतर परंपरा आहेत, ज्याच्यामध्ये कुस्ती आहे, ज्याच्यामध्ये मर्दानी खेळ आहे, ज्याच्यामध्ये लेझिम आहे, अनेक गोष्टी आहेत, त्या सगळ्या, त्याच्यानंतर मल्लखांब आहे, वेगवेगळ्या गोष्टींचं ज्याप्रमाणे आपण सादरीकरण दसरा महोत्सवाला केलं त्याचप्रमाणे ते रोजचं करता येईल का याच्या संदर्भात विचार केला जाईल. ज्या ठिकाणी शिवाजी पूल आहे, हा शिवाजी पूल आता वाहतुकीसाठी बंद झालेला आहे आणि त्यानिमित्ताने त्या ठिकाणी महिलांना रोजगार मिळण्याच्या संदर्भात काय करता येईल का याच्या संदर्भातसुद्धा आम्ही प्रस्ताव मागितलेले आहेत. महापालिकेच्या ज्या वास्तूंचा वापर होत नाही त्या ठिकाणी महिलांसाठी वापरासाठी काही करता येईल का याचासुद्धा प्रस्ताव सादर करण्यासाठी सांगितलेला आहे. जे ज्येष्ठ नागरिक कोल्हापूर शहरामध्ये राहतात, पाश्चात्य देशांमध्ये अशी पद्धत असते की सकाळच्याला गाडी बस जाते, सर्व ज्येष्ठ नागरिकांना घेऊन येते आणि ज्येष्ठ नागरिकांचं डे केअर सेंटर असतं, त्याच्यामध्ये त्यांना ज्या गोष्टीची आवड आहे, कोणाला कॅरम खेळायला आवडतं, कोणाला चेस खेळायला आवडतं, कोणाला पुस्तकं वाचायला आवडतं, या सगळ्याची व्यवस्था केलेली असते. महिला असतील आणि त्यांना समजा निटिंगची आवड असेल तर त्या ठिकाणी स्वेटर कसे तयार करायचे इथपासून प्रत्येक गोष्ट ही त्यांच्या आवडीची त्यांना दिली जाते. शेवटी ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून मी ज्या 2 शहरांचा पालकमंत्री आहे त्याच्यामध्ये मुंबई शहर आणि कोल्हापूर जिल्हा या दोघांचाही समावेश आहे. दोन्हीकडे या संदर्भातल्या सूचना देण्याची आम्ही व्यवस्था केलेल्या आहेत. मार्चच्या पूर्वी हे सर्वसुद्धा अस्तित्वात येईल याची मी आपल्याला खात्री देतो. फुटबॉलची मोठी आवड ही कोल्हापूर शहरामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्या संदर्भातसुद्धा वेगवेगळ्या सुविधा निर्माण करण्यासाठी जे काय करायला लागेल ते करण्याच्या आदेश देण्यात आलेले आहेत. लवकरच याची एस्टिमेट प्राप्त झाल्यानंतर त्या सुविधा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निर्माण केल्या जातील. खो खोची जी एक विभागीय स्तरावरची राष्ट्रीय पातळीवरची जी स्पर्धा होणार आहे त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा अंतर्भाव करण्यात आलेला नाही आहे. तर या संदर्भात मी अजितदादा पवार साहेबांशी बोलेन, जे ह्या संघटनेचे अध्यक्ष आहेत, आणि कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश त्याच्यामध्ये कसा करता येईल या संदर्भातसुद्धा आम्ही आवश्यक ती काळजी घेऊ. याच्या व्यतिरिक्त ग्रामीण भागामध्ये जाणारे रस्ते आहेत त्याच्या संदर्भात आम्ही वेगवेगळ्या उपाययोजना त्याला निधी उपलब्ध करून देतो आहे. जे 2 नॅशनल हायवे जे कोल्हापूर शहरातून कोकणाकडे जाणारे आहेत याची फार दुरावस्था झालेली आहे आणि त्याच्यामुळे या संदर्भात आम्ही आदरणीय गडकरी साहेबांची भेट घेऊ आणि ते व्यवस्थित स्थितीमध्ये कसे आणता येतील या संदर्भात आम्ही निश्चितपणे चर्चा करू. कोल्हापूरच्या व्यतिरिक्त पारगड किल्ला आणि राधानगरी या 2 ठिकाणीसुद्धा पर्यटनाच्या विषयाच्या सुविधा निर्माण करण्याच्या संदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी ज्या सुविधा करायच्या आहेत
त्या सुविधांच्या संदर्भातसुद्धा संबंधित डिपार्टमेंटला निर्देश देण्यात आलेले आहेत. चंदगडसारख्या ठिकाणी मत्स्य विकासासाठी मत्स्य बीज तयार करण्याच्या संदर्भातलं केंद्र उभारायचं आहे. त्याच्यानंतर पाटगावसारख्या ठिकाणी मधाचं गाव ही संकल्पना त्या ठिकाणी अस्तित्वामध्ये आणायची आहे. त्या संदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि मी आपल्याला पूर्वीच सांगितलं की राजाराम हायस्कूल हे जे आहे याच्या संदर्भात त्याला एक जिल्ह्याचा दर्जा देऊन त्या ठिकाणी जिल्ह्यातली सर्वात हुशार मुलं यांच्यासाठी रेसिडेन्शियल स्कूल तयार करता येईल का याचं मी एस्टिमेट्स तयार करायला सांगितलेली आहे. ज्या 50 शाळांना आम्ही विशेष निधी देतो आहे त्याच्यामध्ये कोल्हापूरमधलं राजाराम हायस्कूलचा सुद्धा समावेश करण्याच्या सूचना मी माझ्या डिपार्टमेंटला दिलेल्या आहेत. एकंदरीतच कोल्हापूरकरांच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि ही मीटिंग व्हायला थोडासा जो वेळ झाला त्याला आचारसंहिता मधल्या काळामध्ये होती, त्याच्यामुळे आम्ही मीटिंग घेऊ शकलो नव्हतो. 2.5 वर्षामध्ये सदस्यांची नियुक्ती होऊ शकलेली नव्हती, तीसुद्धा एकमताने झाली. सर्व विरोधी पक्षाचे सुद्धा, मग ते माजी पालकमंत्री बंटी पाटील साहेब असतील, हसन मुश्रीफ साहेब असतील, विरोधकांच्या बरोबर म्हणजे विरोधी पक्षामध्ये जे आहेत ते कोल्हापूरमध्ये कधीच विरोधक नसतात, सगळेच एकत्र येऊन काम करतात. आणि त्याच्याचबरोबर मित्रचे उपाध्यक्ष हे सुद्धा सुदैवाने कोल्हापुरातलेच आहेत. आणि गगो जाधव साहेबांचं जे स्मारक व्हायचं आहे त्याला आम्ही 4 कोटी रुपये या वर्षामध्ये देतो आहे. आणि त्याच्यामुळे ते अर्धवट राहिलेलं स्मारक हे सुद्धा यावर्षी पूर्ण होईल, अशी मला पुढारीकारांचं स्मारक हे पूर्ण होईल याची मला खात्री आहे. आणि त्याच्यामुळे आता आचारसंहिता संपलेली आहे आणि पुढची आचारसंहिता लागण्यापूर्वी कोल्हापूरमधले जे हे सगळे विषय आहेत हे पूर्ण करण्यात येईल अशी मी कोल्हापूरकरांना ग्वाही देतो. हद्दवाढीच्या संदर्भात एक मीटिंग घेण्याचा त्यांचा आग्रह होता. आज मी ती मीटिंग घेऊन त्यांची मतं जाणून घेतलेली आहे. याच्यावर अधिकची माहिती घेऊन काय करता येईल ते सुद्धा निश्चितपणे केलं जाईल. कोल्हापूर संदर्भात आपण अतिशय चांगल्या योजना आता मांडलेल्या आहेत, पण कोल्हापूरचं आरोग्य राखणाऱ्या सीपीआर संदर्भात सीपीआरला अनेक मशीन्स बंद आहेत, याला जोडूनच प्रश्न आहे. आणि सध्या कोरोनाचं सुद्धा आपण भीतीच्या छायेत आहे, तर काय नेमकी पाहणी केली तुम्ही? स्वतः जाऊन आलात का? काही लोकांना बोलावून घेतलं? मी सीपीआरच्या संदर्भात प्रस्ताव मागून घेतलेले आहेत. त्यांना काही नवीन इक्विपमेंट देत असतानाच आपल्याकडे आय हॉस्पिटलची कमतरता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, म्हणून 2 ठिकाणी हे हॉस्पिटल म्हणजे ऑपरेशन थिएटर्स ही सुद्धा. आणि आपण बघितलं की ज्याच्यामध्ये आपण मोतीबिंदू काढल्यानंतर तिथं लेन्सचं प्रत्यारोपण करायला लागतं, हे खाजगी रुग्णालयामध्ये होते परंतु गव्हर्नमेंट रुग्णालयामध्ये होत नाही. तर त्या सुविधा देण्यासाठी सुद्धा पैशाची आर्थिक तरतूद ही आम्ही DPCमधून करतो आहे. आणि त्याच्यामुळे ज्या ज्या सुविधा नाही आहेत, आणि ह्याच्यामध्ये मी विशेषतः भर अशाच दिलेला आहे की ज्या ठिकाणी जी इक्विपमेंट नाही आहेत ती इक्विपमेंट ताबडतोब हॉस्पिटलना उपलब्ध करून देण्यावर आम्ही भर दिलेला आहे. दुसरं, ज्या ठिकाणी आम्ही ऑक्सिजन प्लांट बसवलेले आहेत त्या ठिकाणी सिलेंडर भरता येत नाही आणि सिलेंडर भरण्यासाठी एक 27 लाखाच्या आसपासची यंत्रणा लागते, ती यंत्रणासुद्धा आम्ही उपलब्ध करून देतो आहे. जेणेकरून जिथं ग्रामीण रुग्णालय आहे तिथल्या प्लांटवरून ऑक्सिजन जर इतर ठिकाणी द्यायला लागला तर त्याची व्यवस्थासुद्धा आम्ही केलेली आहे. साहेब, तुमचं सगळं ऐकल्यानंतर कोल्हापूरचं फारच विकासाचं सप्तरंगी असं चित्र समोर उभं राहते, ते वास्तवात शुभेच्छा. पण पाठीमागचं आपण बरीच माहिती घ्यायची राहिली असं वाटायला लागलं. त्याचं कारण म्हणजे विभागीय क्रीडा संकुल गेले 10 वर्ष रखडलेलं आहे आणि आपण नवीन जिल्हा क्रीडा संकुल करायला निघालो नाही. विभागीय कृषी भवनची पायाखुदाई झाली पण त्याला इमारतीला 1 रुपया अजून आलेला नाही आहे. कोल्हापूर शहरासह 12 तालुक्याच्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पुरुषांसाठी नीट नाही आहेत. कोल्हापूर तर नाहीच आहे. तुम्ही तिकडं कोल्हापूरचं खूप सुंदर चित्र मांडणार आलं, पण आल्यानंतर या नैसर्गिक विधीसाठी कुठं जायचं असा सुद्धा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे हे थोडं खूप मनोहारी असं चित्र व्हायला लागलं, परंतु वस्तुस्थिती वेगळी. आणि दुसरं म्हणजे निधी शिल्लक राहिला आहे म्हणून कॉन्ट्रॅक्टरने आणलेल्या योजना जर का आपण इथं पुढे मंजूर करावं लागलो, मार्चच्या आधी खर्च व्हायला पाहिजे, म्हणून तसं न होता लोकांच्या अपेक्षित असलेल्या योजना व्हाव्या. 100% या योजनांवर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही महिलांसाठी असलेल्या सुविधांबद्दल बोलला. आजपर्यंत याच्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नव्हती. मी पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सगळी कार्यालयं खाली करून घेतली, सरकारी कार्यालयं ती शिफ्ट अन्य ठिकाणी केली आणि भाविकांसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा या त्या ठिकाणी मार्च 2023 पूर्वी सगळ्या पूर्ण करण्यात येईल. त्याच्यासाठी मी आराखडेसुद्धा सादर करायला सांगितले आहेत आणि मार्च 2023पर्यंत हे सगळं पूर्ण करण्याची आमची अपेक्षा आहे. आणि त्याच्यामुळे ही कामं तातडीने सुरू होत आहेत. आणि आपण जे याचा उल्लेख केला की विभागीय संकुल असल्यामुळे जिल्हा संकुल व्हायचं नाही,
तर मी जिल्हा संकुल असं म्हटलं असेल, परंतु ते विभागीय संकुलच होईल, कारण त्याला 25 लाख रुपये मिळतात आणि त्याच्यामुळे त्याला शेंडा पार्कमधली जागा जी आहे ती उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मीटिंग होती, पण त्याच दिवशी त्यांना सीमा प्रश्नाच्या संदर्भात दिल्लीला जायला लागल्यामुळे ती मीटिंग होऊ शकली नव्हती. आमचं नागपूर अधिवेशन संपल्यानंतर लगेच ही मीटिंग घेण्यात येईल, ती जागा उपलब्ध करून देण्यात येईल आणि ते संकुलाचं काम पूर्ण करण्यात येईल. आपण दुसऱ्या एका पायाभरणीच्या संदर्भात उल्लेख केलेला आहे, त्याची मी माहिती घेऊन त्याच्या संदर्भात जे काय करता येईल आम्ही करू. ज्या ठिकाणी क्रीडा संकुलं अर्धवट अवस्थेत आहेत त्याचासुद्धा आढावा मी घेतलेला आहे, त्यालासुद्धा पुढचे पैसे देऊन ती कामंसुद्धा पूर्ण करण्यात येतील. म्हणून डेव्हलपमेंट ही फक्त कोल्हापूर शहरापासून पुरती मर्यादित नसून सर्व ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये होणार आहेत. जेवढी आपल्याकडे शाळा आहेत त्याच्या सर्वांच्या इमारती दुरुस्त करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याच्यामुळे शालेय शिक्षण विभाग माझ्याकडेच असल्यामुळे या संदर्भात सुद्धा झुकतं माप हे कोल्हापूर जिल्ह्याला दिलं जाईल. पंचगंगा नदीचं प्रदूषण आहे ते कमी करण्याचा विषय जो आहे तो आपल्या अजेंड्यावरती आहे. मात्र अजूनही इचलकरंजी असेल, शिरूर असेल, या भागामध्ये जे थेट पाणी आहे ते नदीमध्ये मिसळते. इचलकरंजीचा विशेषतः काळा ओढा आहे, त्या ठिकाणचं पाणी मिसळते. हजारो मासे यापूर्वी मेलेले आहेत. नागरिकांचं आरोग्य देखील धोक्यात येत आहे. अजून देखील हे जे अधिकारी आहेत, विशेषतः प्रदूषण नियंत्रण महामंडळ आहेत, ते कागदी घोडे फक्त नाचवले जातात. मात्र पुढं थेट कारवाई कुठं साहेब होत नाही. कुठेतरी कारवाई यांनी आलं पाहिजे असं वाटत नाही का? एक गोष्ट अशी आहे की आता मी स्वतः इथं आलो आहे आणि ज्या वेळेला अधिवेशन असतं त्यावेळेला हा पर्यावरण हा विषय सुद्धा माझ्याकडेच असतो. त्यामुळे मुंबईच्या संदर्भात मी खरं तर घोषणा मुंबईला जाऊन करणार आहे, परंतु एक वेगळा असा उपक्रम आम्ही राबवतो. त्याच्यामध्ये हवेतलं प्रदूषण कसं कमी करायचं हे कधीच असं झालेलं नाही भारतामध्ये जो प्रयोग, तो सुद्धा आम्ही मुंबईमध्ये करणार आहोत. तर कोल्हापूरच्या संदर्भात, पंचगंगेच्या संदर्भात जे काय करायला लागेल, कारण पंचगंगेच्या संदर्भात जे करायला लागेल ते लगेच होऊ शकत नाही, त्याच्यासाठी काही कालावधी जायला लागेल. परंतु ही कामं तातडीने सुरू होतील याच्यासाठी स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी मीटिंग घेतलेली आहे. मी त्या मीटिंगला पालकमंत्री म्हणून उपस्थित होतो. त्याची अंमलबजावणी आम्ही तातडीने करणार आहोत. बऱ्याच दिवसानंतर नियोजन मंडळाच्या सदस्यांची निवडी झालेली आहेत, मात्र या निवडीवर देखील नाराजी व्यक्त होत असल्याची चर्चा आहे. विद्यमान आमदार त्यांचे जे प्रतिनिधींसाठी जो कोटा दिला होता किंवा त्यांचे जे प्रतिनिधी घेतलेले आहेत त्यांच्या संख्येवरून कुठेतरी नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे. काय नेमकं? नाही, अशी काय नाराजी मला तर स्वतःला वाटत नाही, कारण हे सगळ्या गोष्टी मी आणि चंद्रकांत दादा बसलो होतो आणि त्याप्रमाणे आम्ही काही सदस्यांना निवडून त्यांनी कोऑर्डिनेशन करून हे सगळं करावं असं म्हटलेलं आहे. आता ही फक्त जिल्हा नियोजन मंडळाची समिती झाली, कोल्हापूरमधल्या सगळ्याच समित्या व्हायच्या आहेत, कारण समितीवरून एकमत होत नाही, कारण हा सगळा पुढाऱ्यांचा जिल्हा आहे. मोठे मोठे पुढारी ह्या ठिकाणी असतात, त्यामुळे त्यांची संख्यासुद्धा लक्षणीय असते आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये दक्षता समित्या व्हायच्या आहेत, संजय गांधी निराधार योजनाच्या कमिट्या व्हायच्या आहेत, जिल्ह्याच्या सगळ्या प्रमुख कमिट्या व्हायच्या आहेत, डोंगरीच्या समित्या व्हायच्या आहेत. या सगळ्यावर वेगवेगळ्या नेत्यांना संधी दिली जाईल. मी सर्व कोल्हापूरकर जनतेचे आभार मानतो की पहिल्याच मी मंत्री झाल्यानंतर आणि पालकमंत्री झाल्यानंतर अतिशय चांगला असा रिझल्ट त्यांनी भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेला दिलेली आहे आणि त्याच्यामुळे एक चांगल्या संख्येने आमचे सरपंच आपण निवडून दिले, त्याच्याबद्दल सर्व कोल्हापूरकर वासियांचे मी मनापासून आभार मानतो. कोल्हापूर शहरातील रस्त्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. कोल्हापूरचे रस्ते खराब आहेत. मागणी अशी झाली की यापूर्वी झालेल्या रस्त्यांच्या कामाची चौकशी व्हावी. काय तुम्ही सांगाल? एक गोष्ट आहे, चौकशी हा एक भाग आहे, परंतु लोकांना इंटरेस्ट असतो ते ताबडतोब नवीन रस्ते होण्यामध्ये आणि त्याच्यामुळे 100 कोटीचं एक पॅकेज हे मुख्यमंत्री महोदयांनी कोल्हापूरसाठी सुद्धा देऊ केलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये जवळजवळ खूप मोठं पॅकेज हे सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यासाठी त्यांनी त्याचं काम सुरू केलेलं आहे आणि त्याच्यानंतर साधारण 2 ते 3 वर्षामध्ये खड्डेमुक्त मुंबई करण्याचा मुख्यमंत्री महोदयांचा जे एक अभियान आहे त्याच्याच अनुषंगाने कोल्हापूरमध्ये सुद्धा कॉन्क्रीटचे रस्ते कसे जास्तीत जास्त करता येईल याच्यासाठी आमचा प्रयत्न राहील. आज सकाळी आपण सीमा प्रश्न ज्यावेळेस आपल्याला प्रश्न विचारला गेला त्यावेळेस आपण असं म्हणालात की महाराष्ट्र एकीकरण समितीशी जे पदाधिकाऱ्यांची चर्चा करायची, नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांची चर्चा घडवून आणू. मात्र आज सकाळीच महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी कोल्हापुरात आले होते. त्यांनी असे आपल्याशी विनंती केली की आम्हाला तिथे यायला जमणार नाही आहे, त्याशी आपणच जे 3 समन्वय मंत्र्यांची जी कमिटी असणार आहे ती आपण तिथं आपण बेळगावमध्ये चर्चा करू असं म्हटलं आहे. मात्र दुसरीकडे आपण एकदमच त्या बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीची आणखी त्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती, तिथं गेल्यानंतर ते उठून दुसरीकडे गेले, त्यामुळे एक नाराजीचा सूर त्या ठिकाणी येतोय. काय सांगा? नाही, एक गोष्ट अशी आहे की ज्याच्यामध्ये राजकीय पक्षाची लोकं असतात ती वेगवेगळ्या राजकीय पक्षाची लोकं असतात.
शेवटी सीमा प्रश्नावर कुठलं राजकारण होतं कामा नये. मला असं माहिती नव्हतं की कुठल्या प्रश्नाच्या संदर्भात कोण बसलं. ते माझी तिथं मीटिंग होती म्हणून मी गेलो, आणि मला जर बोलवलं असतं तर मी गेलोच असतो. कारण मी एक महत्त्वाचा घटक अशासाठी आहे की मराठी भाषासुद्धा माझ्याकडे आहे आणि शिक्षण खातंसुद्धा माझ्याकडे आहेत, आणि सीमा भागामधले असलेले बहुतांश प्रश्न या 2 खात्याशी संबंधित आहेत. आणि त्याच्यामुळे तिथं असलेले हे स्थानिक नेते होते आणि ते वेगवेगळ्या पक्षाचे नेते होते, आणि त्याच्यामधले बरेचसे हे आम्ही ज्या पूर्वी पक्षाचे सदस्य होतो त्या पक्षाचे सदस्य होते. आणि त्याच्यामुळे मी अगोदरच सांगितलं आहे की सीमा प्रश्नावरून कुठलंही राजकारण करायचं नाही. हा जो बाळासाहेबांनी दिलेला एक संदेश होता त्याच्या पलीकडे जाऊन हे काम घडतं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनासुद्धा मी विनंती करेन की बाळासाहेबांनी जे सांगितलेलं आहे की सीमा प्रश्न सोडवणं हे पहिलं उद्दिष्ट, तिथं राजकारण येता कामा नये, हा बाळासाहेबांचा आदेश होता आणि त्या आदेशाचं पालन सर्व लोक करतील याची मला खात्री आहे. मुंबई आणि नागपूरसाठी दिलेलं निमंत्रण आहे ते सीमावासियांनी पेटाळलेलं आहे. बेळगावमध्ये येऊनच सरकारनं आमचे प्रश्न जाणून घ्यावे अशी त्यांची अपेक्षा. एक गोष्ट अशी आहे बघा की सीमा प्रश्न हा खूप काळ रेंगाळलेला आहे आणि प्रदीर्घ काळ असा सीमावासियांनी याच्यासाठी लढा दिलेला आहे, आणि भारतातल्या इतिहासातला सर्वात प्रदीर्घ असा हा लढा आहे. आणि त्याच्यापासून आम्ही सर्वांनीसुद्धा असा बोध घेण्याची आवश्यकता आहे की मोर्चा काढून घोषणा देऊन हा प्रश्न सुटणार नाही आहे. त्याच्यासाठी सिस्टमॅटिकली एफर्ट्स करायला लागतील. पहिल्यांदाच जॉईंट कमिटी ही फॉर्म होते आहे दोन्ही राज्यांची, आणि त्याच्यामधून दैनंदिन प्रश्नाच्या संदर्भात ज्या अडचणी आहेत त्या दूर होऊ शकतील आणि दीर्घकाळामध्ये हा प्रश्नसुद्धा सुटू शकेल याची मला खात्री आहे. आणि त्याच्यामुळे समोरच्यांनी चिडवलं तरी आपण चिडून न जाता आपण आपल्या विचाराशी ठाम ठेवलं पाहिजे. आणि एवढ्या प्रदीर्घ काळ लढा लढवणाऱ्या प्रत्येकाला मी नावानिशी ओळखतो, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की बेळगावमध्ये ज्यावेळेला मी जाईन त्यावेळेला मी अवश्य त्यांच्याशी चर्चा करेन. परंतु ज्यावेळेला ते कोल्हापूरमध्ये येणार आहेत त्यावेळेला आम्ही सगळेजण नागपूरमध्ये असणार आहे. त्यावेळेला जर मला शक्य झालं तर त्यावेळेला, आणि आम्हाला खूप कामकाज असतं कारण आमच्याकडे सध्या राज्यमंत्री नाही आहेत, त्यामुळे पूर्ण वेळ आम्हाला अधिवेशनाला थांबायला लागतं. तर ते बघून सीमावासियांसाठी आमचं अधिवेशन संपल्यानंतर, आणि अधिवेशनामध्ये सुद्धा त्यांनी ठराव घेतल्यामुळे काही होत नाही, या ठरावाचा काहीही परिणाम सुप्रीम कोर्टच्या केसवर होत नाही. पण आज जर ठराव घेऊन प्रश्न सुटले असते तर असे 10 ठरावसुद्धा करायची आमची तयारी आहे. आपण सोमवारी या संदर्भात अधिवेशनामध्ये काही ठराव करणार आहात का? त्यांनी ठराव केलेला आहे, आपण त्या संदर्भात निषेधाचा ठराव वगैरे काही करणार आहात का? हे बघा, निषेध करण्यापेक्षा आपल्याला पॉझिटिव्ह ठराव केला पाहिजे की हा भाग महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे, असाच आमचा ठराव असणार. आणि जर हे त्यांना 1 इंचसुद्धा जमीन द्यायची मान्य नव्हती तर मग महाजन अहवाल त्यांनी का स्वीकारला होता हा सुद्धा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 250 खेडी आम्हाला मिळतच होती ना. 1 इंच जमीन कुठे आणि 250 खेडी कुठे? आम्हाला 850 खेडी पाहिजे आहेत, आणि म्हणून आमचा हा लढा आहे असं माझं म्हणणं आहे. आणि बेळगाव शहरांसकट हे 250 खेडी मिळाली पाहिजे बेळगाव कारवारसह, अशी महाराष्ट्राची मागणी आहे आणि ती पूर्ण व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. साहेब, आपल्या सहकारी जयकुमार गोरेंचा पहाटे अपघात झालाय, तो अपघात नसून घातपात आहे असं त्यांच्या फॅमिलीने एक शंका व्यक्त केली. नाही असेल तर त्याची चौकशी निश्चितपणे माननीय उपमुख्यमंत्री महोदय करतील याची मला खात्री आहे, कारण ते आमच्या सर्वांचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत आणि त्यांचं ते सुरक्षित आहेत ही आमच्या दृष्टीने एक आनंदाची बाब आहे. जे काय घडलं असेल त्याची चौकशी होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.